थांब थांब आता नाही आधीपासून बघा. तर कशी अशी पब्लिक, आज आम्हाला पेढाईचा डब्बा घेऊन बोलवलं होतं शोरूम मध्ये, कारण आज माझा दादा गाडी घेतोय तर आम्हाला तिकडे जायचं आणि ऑटो मध्ये बघा वरती जागा भेटली बाई. धक्के खात खात आम्ही शोरूम मध्ये पोहोचलो. कसं वाटत होती की गाडी घ्यायला बाहेर कधी बोलवते आणि आम्ही कधी बाहेर जातो. नंतर फायनली आम्हाला 2 की 1 तासानंतर आम्हाला त्यांनी बाहेर बोलवलं आणि गाडीवर हार वगैरे टाकून नंतर त्यावर पडदा टाकला. बाई मला वाटलं की आधीच टाकून राहत असेल, पण आता माहित पडलं की आपल्या समोर पडदा टाकतात. तर गाडीचे इकडून तिकडून 2-3 क्लिप घेतले. छान एक रील बनवायची होती ना गाडीची, म्हणून त्यासाठी 4-5 क्लिप तर घेऊनच घेतली. नंतर गाडी ओपन वगैरे केली. मग यांना टाळ्या वाजवायलाच विसरले होते भाई हे लोक. टाळ्या वाजवायला लावल्यानंतर हे बघा ही वाली गाडी घेतली. नंतर गाडी घेतल्यावर लड्डूचा डब्बा माझ्याचकडे आला. 3-4 तर मीच खाल्ले असेल. नंतर आम्ही मंदिरात वगैरे आलो. जेवढे मंदिर होते आम्ही तेवढ्या मंदिरात गेलो. यानंतर जायचं होतं आम्हाला घरी पण जाऊन पूजा करायची होती. घरी पण दादाने पूजा केली. त्यानंतर सगळ्यांना पेढे वाटायचे होते. तर भाई ते डब्याची टेपच नव्हती खुलत, काय माहिती का बरं. नंतर कशी तरी ते टेप काढली. नंतर नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो फिरायला नाही रे, थोडस इकडून तिकडे चक्कर मारायला गेलो. नंतर टीव्ही बघत बघत कधी झोप लागली माहिती नाही. The next day. इतके थकून होतो तर काही व्हिडिओ घ्यायची इच्छा नव्हती. नंतर सकाळी आम्हाला जायचं होतं कोराडीला, तर आम्ही निघालो कोराडी मंदिर जायला. A few moments later. नंतर पूजेचे सामान घेत होतो भाई. इतके सुंदर सुंदर हार होते ना, काय सांगू तुम्हाला. नंतर आम्ही दर्शन वगैरे करून निघालो. माझ्याकडे अंदरची पण क्लिप होती, ते कशी काय डिलीट झाली माहिती नाही भाई. मी सेव्ह पण केली होती, पण इकडे आल्यावर बघितलं तर डिलीट, माहित नाही कुठे गेली. तर आजच्यासाठी इतकंच. तर आपण भेटू उद्या. बाय.